मित्रांनो, ईश्वराचा साक्षात्कार कधी ह्या गोष्टीवर तुम्ही विचार केलाय का? की एखाद्या एक आध्यात्मिक माणूस आहे समजा किंवा कोणीही आपल्याला ईश्वराचा साक्षात्कार व्हायला पाहिजे किंवा साक्षात्कार होईल का? या गोष्टीवर कधी विचार केलाय का? मुळात ईश्वराचा साक्षात्कार म्हणजे काय? किंवा ईश्वराचा साक्षात्कार आपल्यासारख्या माणसांना होईल का? ते खरंच पॉसिबल आहे का? की आता आपण आपल्या ग्रंथांमध्ये किंवा भरपूर ठिकाणी आपण बघतो की खूप लोकांना ईश्वराचा साक्षात्कार झालेला आहे. म्हणून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे गाईडन्स केलेलं आहे, बरोबर? ह्या मार्गाने जा, त्या मार्गाने जा. आणि तरीही आज लोकं म्हणजे एवढ्या युगानंतर पण लोकं त्यांना प्रश्न विचारतात की खरोखर ईश्वराचा साक्षात्कार होईल का? प्रश्न विचारतात म्हणजे इन द सेन्स आपल्याला प्रश्न पडतो. ठीक आहे. तर याच्या मागे ना ॲक्च्युली कॉन्सेप्ट आहे तो समजून घेतला पाहिजे, की ईश्वराचा साक्षात्कार किंवा ईश्वर दर्शन आपल्याला नक्की होईल का? तर हे कसं आहे माहिती आहे का? आता ईश्वर आपल्याला मिळेल का? किंवा ईश्वराला आपल्याला साक्षात पाहता येईल का? आता काय होतं ना, की मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. बरोबर? ही गोष्ट आहे, की मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. पण मग त्यासाठी मरावं लागेल आणि मेलेला माणूस तर कोणाला काही सांगू शकत नाही, की मी स्वर्ग बघितलाय. त्यामुळे हे कुठे डिफाईन म्हणजे हे कुठे असं सिद्ध होत नाही, की स्वर्ग आहे किंवा मग आपण म्हणतो, की मला देवदर्शन झालेलं आहे. बरोबर? मग ते आपल्या मनाची एक सायकॉलॉजी एक थॉट पण असं म्हणजे हे असू शकतो, की बाबा मला ईश्वर साक्षात्कार झाला आहे. जरी त्याला माणसाला खरोखर झाला असेल, तरी आपण पाहणारे किंवा आपण ऐकणारे असं बोलू शकतो, की हा भ्रम असू शकतो तुझा. पण मुळात कसं आहे माहिती आहे का? ईश्वराचा साक्षात्कार आपल्याला खरोखर होऊ शकतो का? जर नॉर्मली आपण असा विचार केला ना, तर कसं आहे, की आपलं शरीर आहे बघा, बरोबर? आपलं एक खूप मोठं विशाल शरीर आहे. 5 फूट, 6 फुटाचं आपलं शरीर असतं. तर सायंटिफिकली त्याच्यामध्ये ना खूप सारे असंख्य जीवजंतू असतात. आपल्या त्वचेवर, आपल्या शरीराच्या आतमध्ये, बरोबर? आपल्या पूर्ण शरीरामध्ये, बरोबर? पोटामध्ये, इकडे-तिकडे सगळ्या शरीरामध्ये ना असंख्य जीवजंतू आहेत, जे आपल्या पेशींवर जगतात आहेत, बरोबर? ते दररोज जन्माला येतात आणि दररोज मरतात. दररोज त्यांच्या पिढ्या संपतात आणि त्यांची पण युगं संपतात. युगं येतात, युगं संपतात. बरोबर? कारण आपण वेगळ्या डायमेन्शनमध्ये आहे, ते वेगळ्या डायमेन्शनमध्ये आहे, एक हिशोबाने. म्हणून त्यांचं जीवनमान कमी आहे, आपलं जीवनमान जास्त आहे. राईट? ज्या प्रकारे आता आपण बघत असेल, की पावसाळा सुरू झाला, की ते पावसाळ्याचे किडे येतात वेगळ्या प्रकारचे, बरोबर? किंवा पावसाळा संपायला येतो, तेव्हा पण एक वेगळ्या प्रकारची किडे येतात आणि ते लाईटीला अट्रॅक्ट होतात. लाईटीवर जगतात, उष्णतेवर. ठीक आहे? त्यांचं आयुष्य ना काही तासांचं असतं. असे खूप सारे जीवजंतू आहेत, त्यांचं काही वर्षांचं असतं आयुष्य, कोणाचं काही महिन्यांचं असतं, कोणाचं काही तासांचं असतं. ठीक आहे? असे जीवजंतू आहेत. त्यालाच डायमेन्शन बोलतात. लक्षात आलं का? या गोष्टीला एक डायमेन्शन बोलतात, की ते त्यांच्या डायमेन्शनमध्ये जगतात आहे. त्यांच्या डायमेन्शनच्या व्यतिरिक्त त्यांना जे भासतं ते त्यांना अचंबित करतं. पण त्याची उत्तर ते कधी मिळवू शकत नाहीत. तसंच आहे, आपल्या शरीरामध्ये अनेक जीवजंतू आहेत, बरोबर? तर ते जन्माला येतात, मरून जातात. त्यांची युगं होतात, पिढ्यानपिढ्या ते आपल्या शरीरामध्ये जन्माला येतात आणि आपलं आयुष्य मोठं असतं 70, 80, 100 वर्षांचं. आपण तेव्हा मरतो. त्याच्यामध्ये आपल्या शरीरातल्या जीवजंतूंच्या खूप साऱ्या पिढ्या असून खूप सारे युगं होऊन गेलेले असतात, बरोबर? मग ते आपल्याला पाहू शकतात का? त्यांच्यासाठी तर आपल्या शरीराचा आतला जो भाग आहे तोच ब्रह्मांड आहे, राईट? तोच युनिव्हर्स आहे आणि त्यांना वाटतं की ह्या युनिव्हर्समध्ये आपण जगतोय, हाच एवढाच युनिव्हर्स आहे आणि हेच आयुष्य आणि हे युनिव्हर्स म्हणजेच माझं नेचर आहे, असं त्या जीवजंतूंना वाटतं. फॉर एक्झाम्पल, समुद्रामध्ये जे मासे राहतात, बरोबर? आता एखाद्या माशाला आपण बाहेर काढतो आणि लोकं खातात. मी तर खात नाही नॉनव्हेज, पण एखाद्या माशाला लोकं मारतात. म्हणजे मारतात इन द सेन्स पाण्यातून बाहेर काढतात मच्छीमारी करण्यासाठी आणि लोकं त्यांना खातात. मग तो बाहेर काढताना त्याला भीती वाटेल, अरे अरे मी कुठे वेगळीकडे आलो आणि मेलो, बरोबर? तर त्या क्षणासाठी त्याला वाटतं. तर हे अमुक अमुक मासे आहेत. पण जे मासे समुद्रात जन्माला आले आणि समुद्रातच मेले, लक्षात घ्या, समुद्रात जन्माला आले आणि समुद्रातच मेले, त्यांना कधीच समुद्राच्या बाहेरचं विश्व कळणार नाही. मग त्यांच्यासाठी काय आहे ना, की ते समुद्रच एक विश्व आहे आणि तोच त्यांचा निसर्ग आहे, तोच त्यांचा नेचर आहे आणि तेच नेचरमुळे त्यांना अन्न मिळतं, सगळं मिळतं, त्यांचा परिवार होतो आणि तिथे त्यांचा मृत्यू होतो.
वॉट एव्हर. ठीक आहे. मग त्यांना समुद्राच्या बाहेरचं जग दिसलं का? नाही दिसलं. त्यांना वाटलं हे जे समुद्र आहे, हा डायमेन्शन आहे, हेच आपलं विश्व आहे. बरोबर. मग तसंच आहे, आपल्या पोटातल्या किंवा आपल्या शरीरातल्या जीवजंतूंनाही कधी कळणार नाही की अमुक अमुक व्यक्ती, तर मी समजा सचिन आहे, तर माझ्या शरीरामध्ये अमुक अमुक जीवजंतू होते, तर त्यांच्यासाठी मी देव झालो, सचिन आमचा देव आहे. पण त्यांना हे कधीच कळणार नाही सचिन आमचा देव आहे. बरोबर. त्यांच्यासाठी मी देव झालो आहे, पण त्यांना हे कधीच कळणार नाही की मी त्यांचा देव आहे आणि ते माझं नावही ओळखू शकणार नाही. बरोबर का? आणि त्यांना माहितीच नाही पडणार. त्यांचे खूप सारे पिढ्यानपिढ्या युग संपले तरी त्यांना हे सत्य कधीच माहीत पडणार नाही. बरोबर. आता गोष्ट कशी येते माहिती पुढे, की मग आपण मनुष्य आहोत, आपण पण एका डायमेन्शनमध्ये आहोत, एका योनीमध्ये आहोत, म्हणजे एका डायमेन्शनमध्ये आहोत. बरोबर. एका लूपमध्ये आहोत. तर आपण आपल्या ईश्वराला पाहू शकतो का? तर ऑब्व्हियसली नाही पाहू शकत. ठीक आहे. आपण पाहूच शकत नाही ईश्वराला. हां, ईश्वराला पाहण्याचे किंवा शोधण्याचे वेगवेगळे मार्ग असू शकतात आणि असतात. पण मग तोच कॉन्सेप्ट येतो की मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, आणि जो मरतो तो कोणाला येऊन सांगू शकत नाही की मी स्वर्ग पाहिला. त्यामुळे ईश्वराला पाहणं किंवा ईश्वराला साक्षात्कार होणं ही सेल्फ रिअलायझेशनची गोष्ट आहे. सेल्फ रिअलायझेशन म्हणजे स्वसाक्षात्कार, स्वतःसाठी केलेला साक्षात्कार म्हणजेच ईश्वर दर्शन आहे. ते तुम्ही कोणाला सांगू शकत नाही ठामपणे की मी ईश्वराला पाहिलं आहे, आणि तुम्ही जरी कोणाला ओरडून सांगितलं तरी जगाला विश्वास पटणार नाही. लक्षात का? त्यामुळे लक्षात घ्या, ईश्वरही खाली येऊन तुम्हाला सांगत नाही की मीच ईश्वर आहे, माझ्याकडे बघ, माझं पॅन कार्ड आधार कार्ड मागू नको. हे ईश्वर बोलत नाही. म्हणून ईश्वर तुम्हाला दर्शन देतच नाही मुळात. लक्षात आलं का? कारण ईश्वरला काहीच पडलेलं नाही तुम्हाला दर्शन देण्याची, कारण तुम्ही त्याचंही पॅन कार्ड आधार कार्ड मागाल, वोटिंग लिस्ट मागाल. ठीक आहे. तर ही अशी गोष्ट आहे. तर ईश्वराचा साक्षात्कार होणे म्हणजेच काय, की आपणच सेल्फ रिअलायझेशनने एखादा मार्ग निवडून ईश्वराला पाहणे आणि लोकांना न सांगता त्या आनंदात राहणे, हेच आहे. की त्यामुळे हे सिद्ध होतं की ईश्वराला तुम्ही पाहू शकता की नाही, ईश्वराला साक्षात्कार होऊ शकतो की नाही, हे न उलगडलेलं कोड आहे. कोडा उलगडलेलं आहे, पण तरीही ते न उलगडलेलं कोड आहे. कारण हे सेल्फ रिअलायझेशनचा भाग आहे, स्वयं साक्षात्कारचा भाग आहे. आणि जेव्हा स्वयं साक्षात्कार असतो तो इतरांना दाखवता येत नाही, त्यामुळे त्या गोष्टीला प्रूफ नसतो. म्हणूनच त्याला अध्यात्म बोलतात, विज्ञान बोलत नाही. आलं का लक्षात? त्यामुळे ह्या गोष्टीचं कधीच उत्तर मिळणार नाही की ईश्वराचा साक्षात्कार होऊ शकतो की होऊ शकत नाही. उत्तर अवेलेबल आहे. लक्षात घ्या, उत्तरं अवेलेबल आहेत, पण ते डिफाईन नाही करू शकत तुम्ही. त्याच्यामध्ये कोणतं संशोधन करून तुम्ही एक्सप्लेन नाही करू शकत. बरोबर. हे फक्त नेचरमध्ये तुम्ही कंटिन्यू राहाल ना, फक्त नेचरमध्ये, मनुष्यांमध्ये नाही, तेव्हाच तुम्हाला कळेल की ईश्वर आहे. ठीक आहे. पण तुम्ही हे कोणाला सांगू शकत नाही. इवन तुम्ही स्वतःही ईश्वराला भेटू शकत नाही, कारण ईश्वर पाहण्याचा किंवा बघण्याचा गोष्ट नाही आहे. ईश्वर ही फील करण्याची गोष्ट आहे. आपण कधी ईश्वराला बघू शकत नाही. आपण ईश्वरामध्ये ना मिक्स होऊ शकतो, त्याच्यामध्ये विलीन होऊ शकतो. ईश्वर हा अशी कोणती मनुष्यासारखी शक्ती नाही आहे किंवा कोणती बॉडी नाही आहे की आपण त्यांना पाहू शकतो आणि दर्शन घेऊ शकतो. ईश्वर फक्त आपल्याला कळेल ह्या गोष्टींसारखं, किंवा आपल्या मनुष्याच्या एक लहानशा बुद्धीला पटेल अशा संदर्भात त्याला दर्शन देत असतो वेगवेगळ्या रूपाने. मुळात ईश्वराचं कोणतं रूपच नाही आहे. ईश्वरामध्ये फक्त आपण विलीन होऊ शकतो, आणि विलीन झाल्यानंतर तुम्ही रिटर्न येऊन कोणालाच सांगू शकत नाही की मी विलीन झालो आहे आणि मी पाहिलं आहे. लक्षात घ्या. त्यामुळे एक न उलगडलेलं कोड आहे. ते सिद्ध झालं आहे तरी पण ते एक न उलगडलेलं कोड आहे, आणि म्हणूनच ते ईश्वराचं कोड आहे. ठीक आहे. नमस्कार. काळजी घ्या.